Hello friends, welcome back to our channel Sachin S. Deshmukh. Today we are going to learn about something super important in English grammar, and they are articles. All of you know that there are three articles, a and the. सर्व मित्रांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला नव्याने भेट देत असाल तर कृपया आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सचिन एस देशमुख. आज आपण इंग्रजी व्याकरणामध्ये जे आर्टिकल्स आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आर्टिकल्स हे तीन आहेत, ए अँड द. ए अँड द हे तीन आर्टिकल्स आहेत आणि आर्टिकल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. द यूज ऑफ आर्टिकल्स, ॲक्च्युली दीज आर टायनी वर्ड्स अँड वी मेक यूज ऑफ दीज आर्टिकल्स बिफोर नाउन्स. आर्टिकल्स अतिशय लहान लहान आहेत, ए अँड द, आणि ह्या आर्टिकल्सचा वापर आपण नाउन्सच्या अगोदर करत असतो. स्पेसिफिक आणि जनरल, स्पेसिफिक आणि जनरल. आता ह्यामध्ये दोन आर्टिकल्सचे दोन प्रकार आहेत, द डेफिनाईट आर्टिकल आणि इनडेफिनाईट आर्टिकल. आता जे द आहे ह्यामध्ये जे द आहे, द आर्टिकल हे आहे डेफिनाईट आर्टिकल. डेफिनाईट आर्टिकल म्हणजे आपल्याला आपण ज्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी, प्राण्याविषयी बोलत असू आणि तो स्पेसिफिक असेल तर आपल्याला द वापरायचं आहे. उदाहरणार्थ द कॅट इज स्लीपिंग. द कॅट इज स्लीपिंग असं जर वाक्य असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही बोलत आहात आणि तुम्ही ज्या व्यक्तीला बोलत आहात त्यालासुद्धा माहिती आहे की कॅट कोणती आहे. पर्टिक्युलर कॅट असल्यामुळे द कॅट इज स्लीपिंग, मांजर झोपत आहे. म्हणजे तुम्ही ज्या मांजरीविषयी बोलत आहात ती मांजर तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीलासुद्धा ती माहिती आहे, त्यामुळे द वापरायचं आहे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण, द सन इज शायनिंग. द सन इज शायनिंग. या ठिकाणी सुद्धा पहा, द सन एकमेव असल्यामुळे, सूर्य एकमेव आहे, त्यामुळे आपल्याला द वापरायचं आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल किंवा द कुठं वापरायचं आहे. त्याचबरोबर आता द कुठं वापरू शकतो. पास दोन वाक्य आहेत. सुरुवातीच्या वाक्यामध्ये काय येणार, अ येणार, आणि आपल्याला ती वस्तू किंवा ती व्यक्ती माहिती झाल्यानंतर आपण पुढच्या वाक्यामध्ये द वापरणार. उदाहरणार्थ, आय सॉ अ डॉग इन द पार्क. मला बागेमध्ये एक कुत्रा दिसला. आता तुम्ही जेव्हा त्या कुत्र्याविषयी दुसरं वाक्य बोलणार तेव्हा तुम्हाला तिथे द वापरायचं आहे. द डॉग वॉज बार्किंग. द डॉग वॉज बार्किंग. म्हणजे सुरुवातीच्या वाक्यामध्ये तुम्ही इथे अ वापरलेला आहे आणि माहिती झाल्यानंतर अ डॉग, आणि ह्या डॉगविषयी आपण पुन्हा बोलत आहोत, त्यामुळे दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला द वापरायचं आहे. अशा प्रकारे हे डेफिनाईट आर्टिकल आहे. आणि दुसरं जे आहे ए आणि ॲन ते इनडेफिनाईट आर्टिकल्स आहेत. इनडेफिनाईट आर्टिकल्स, ए आणि ॲन हे जे आहेत ते इनडेफिनाईट आर्टिकल्स आहेत. इनडेफिनाईट आर्टिकल्स आहेत. आता ॲन कधी वापरायचं पहा. ॲन सुरुवातीला आपण ॲनचा वापर कधी करायचा ते पाहणार आहोत. एखादा शब्द आहे आणि त्या शब्दाचा उच्चार हा स्वराने होत आहे. स्वर आता कोणकोणते आहेत इंग्रजीमध्ये? स्वर आहेत ए, पहा हे ए, ई, आय, ओ, यू हे जे अक्षर आहेत, ए, आय, ओ, यू हे जे 5 अक्षर आहेत हे स्वर आहेत. ह्यांना स्वर असं म्हटलं जातं. आणि एकतर ह्यानी सुरुवात व्हायला पाहिजे, ए, आय, ओ, यू, किंवा ह्याचा जो उच्चार आहे त्या उच्चाराने त्या शब्दाची सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या शब्दाच्या अगोदर, म्हणजे त्या नाऊनच्या अगोदर, त्या काउंटेबल नाऊनच्या अगोदर तुम्हाला ॲन वापरता येईल. किंवा ज्या वस्तू आपण 1, 2, 3 अशा मोजू शकतो अशा वस्तूंच्या किंवा प्राण्याच्या किंवा व्यक्तीच्या नावाच्या अगोदरच आपण ॲन वापरणार आहेत किंवा अ वापरणार आहेत. आणि त्याची सुरुवात जर ए, आय, ओ, यू
ह्या स्वराने होत असेल, वॉवेल्स, ह्याला वॉवेल्स असं म्हणतात इंग्रजीमध्ये, या वॉवेल्सनी होत असेल तर ॲन वापरायचा आहे. आता पहा, ॲपल, ॲपल हा शब्द आहे, ॲपल, तर ह्याची सुरुवात ॲ, इथे ए पण आहे आणि उच्चार पण ॲ आहे, त्यामुळे ॲन ॲपल होणार, ॲन ॲपल येणार. त्याचबरोबर पहा, एलिफंट, एलिफंट, इथे सुद्धा ई आहे आणि उच्चार पण ए आहे, ए, एलिफंट, ॲन एलिफंट येणार बघा, ॲन एलिफंट. इग्लू, इग्लू, ॲन इग्लू येणार, ॲन इग्लू. त्यानंतर ऑक्टोपस, ऑक्टोपस प्राण्याचं नाव आहे, ॲन ऑक्टोपस येणार बघा, ॲन ऑक्टोपस. अम्ब्रेला, आता अम्ब्रेलामध्ये सुद्धा पाहायचा उच्चार अम्ब्रेला, अ आहे उच्चार आणि इथे पण यू आहे, यू लेटर आहे आणि उच्चार पण अणी होतो बघा, अम्ब्रेला, तर ॲन अम्ब्रेला असं येणार, ॲन अम्ब्रेला. तर तुमच्या लक्षात आला असेल की जर शब्दाचा उच्चार हा स्वराने होत असेल, स्वराने होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲन हे उपपद वापरायचं आहे किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे. आता हे ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर सोडून जर बाकीचे जे आहेत ते व्यंजन आहेत, 21 व्यंजन आहेत, 21 व्यंजन अक्षरं आहेत किंवा त्याचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर तुम्हाला अ वापरायचं आहे. पहा, कॉन्सोनंट्स असं म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये किंवा व्यंजन मराठीमध्ये व्यंजन आहे. व्यंजनाने जर उच्चार होत असेल तर अ वापरायचा आहे. उदाहरणार्थ अ कॅट, या ठिकाणी पहा सी आहे आणि उच्चार पण क आहे, क, अ कॅट, अ कॅट येणार, क आहे, क हे कॉन्सोनंट आहे. त्यानंतर अ बॉल, ब सुद्धा कॉन्सोनंट आहे बघा, ब, अ बॉल, अ टॉय, अ टॅप, अ टॅप, अ मँगो, इथं म पहा उच्चार काय आहे, म, मँगोनी होत आहे, म, अ मँगो, व्यंजन आहे ते. अ टेबल, अ टेबल, इथे पहा ट, ट हे काय आहे, व्यंजन आहे, त्यामुळे अ वापरलेला आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे. अ कधी वापरायचं, ॲन कधी वापरायचं, द कधी वापरायचं. आहे अ आणि ॲन हे आपण एकवचनी नामाच्या अगोदर वापरतो. अ आणि ॲन हे एकवचनी नामाच्या अगोदर वापरतो आणि ते काउंटेबल नाउन्स ज्यांना आपण 1, 2, 3 असं मोजू शकतो अशा नाऊनच्या अगोदरच अ वापरलं जातं. आता तुम्हाला आणि द विषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. द एकतर आपल्याला जी व्यक्ती माहिती आहे किंवा जी व्यक्ती, वस्तू, प्राणी आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलर, त्याच्या अगोदर आपण द वापरू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि समोरच्या माणसाला माहिती आहे. किंवा एकमेवाद्वितीय, जसं की चंद्र, सूर्य हे एकमेव आहे, आकाश, तर त्याच्या अगोदरसुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. आता तुम्हाला इथे तुम्ही हे आर्टिकल्स वापरू शकता का, आपण पाहूयात. पहा, आता बॅट आहे, ह्याच्या अगोदर तुम्ही काय वापरणार, बॅटच्या अगोदर काय वापरणार, बरोबर आहे, अ बॅट म्हणणार, बरोबर आहे, अ बॅट म्हणणार. आता ॲपल आहे, ॲपलच्या अगोदर तुम्ही काय वापरणार, कोणतं आर्टिकल वापरणार, ठीक आहे, ॲन वापरणार, ॲन ॲपल. ठीक आहे. त्यानंतर मून आहे, मून, चंद्र, आता ह्याच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरणार, द वापरणार, कारण हे एकमेवाद्वितीय, एकच आहे ना, एकच चंद्र, पृथ्वीच्या भोवती एकच चंद्र असल्यामुळे द मून असं तुम्ही वापरणार आहात. तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की अ आणि ॲन आपण कधी वापरणार आहेत, जेव्हा आपण एक जनरल बोलत आहोत, एखाद्या व्यक्तीविषयी, प्राण्याविषयी जनरल बोलत आहोत, तेव्हा अ वापरायचं आहे आणि स्पेशल असेल तर द वापरायचं आहे. ठीक आहे. आता इथे आणखीन आपण काही उदाहरणं, वाक्य घेऊयात जेणेकरून तुमचा आणि अधिकचा सराव व्हावा. वाक्यांमध्ये अ, ॲन, द कसं वापरायचं त्याचा सराव व्हावा, त्यामुळे आपण काही वाक्य घेणार आहोत. हां, I saw dash dog in the park.
आता तुम्ही जनरल बोलत आहात. आय सॉ, इथे काय येणार, अ येणार. आय सॉ अ डॉग इन द पार्क, म्हणजे बागेमध्ये मी एक कुत्रा पाहिला. आय सॉ अ डॉग इन द पार्क. शी एट डॅश ॲपल फॉर लंच. आता तिने दुपारी जेवणासाठी सफरचंद खाल्लं. जनरल आहे त्यामुळे ॲन ॲपल येणार. शी एट ॲन ॲपल फॉर लंच. आणि इथे काय आहे, स्वर आहे ना. ॲपल, हे जे आहे ते स्वर आहे, स्वर. डॅश सन इज शायनिंग ब्राईटली. द सन इज शायनिंग ब्राईटली. द सन इज शायनिंग ब्राईटली. आता इथे सन एकच आहे त्यामुळे इथे आपल्याला द घ्यायचं आहे. द सन इज शायनिंग ब्राईटली. ठीक आहे, द वापरावा लागेल. इथे पहा, ही हॅज डॅश ब्ल्यू पेन. तर जनरल आहे, ही हॅज अ ब्ल्यू पेन, त्याच्याकडे एक निळी पेन आहे. ही हॅज अ ब्ल्यू पेन. आता तुम्ही कुणाला तरी सांगत आहात, वी विजिटेड डॅश झू येस्टरडे. आम्ही काल प्राणी संग्रहालयाला भेट दिली. आता तुम्हाला माहिती आहे ते प्राणी संग्रहालय कोणतं आहे ते, आणि समोरच्या व्यक्तीलाही ते माहिती आहे. सो वी विजिटेड द झू, माहिती असल्यामुळे वी विजिटेड द झू येस्टरडे असं येणार आहे. शी वॉन्टेड टू बाय डॅश न्यू ड्रेस. आता तिला एक नवीन ड्रेस खरेदी करायचा आहे त्यामुळे अ येणार आहे. शी वॉन्टेड टू बाय अ न्यू ड्रेस. तो ड्रेस काही पर्टिक्युलर नसणार नाही, नवीन ड्रेस खरेदी करायचा आहे. शी वॉन्टेड टू बाय अ न्यू ड्रेस. अ येणार आहे तिथे आर्टिकल. डॅश बुक इज ऑन डॅश टेबल. आता या ठिकाणी तुम्हाला पुस्तक पण माहिती आहे आणि तो टेबल पण माहिती आहे. तर तुम्हाला कुणी विचारलं की वेअर इज द बुक, तर तुम्ही काय म्हणणार त्याला, द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल म्हणजे तुम्हाला ते पुस्तक पण माहीत आहे आणि तो टेबलही माहीत आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणी द येणार आहे. द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक टेबलवर आहे. त्यानंतर पुढील वाक्याकडे आपण जाऊयात. पहा, कॅन यू पास मी डॅश ऑरेंज. आता टेबलवर तुम्ही बसलेला आहात आणि टेबलवर काही ऑरेंज आहेत आणि तुम्हाला एक संत्रा हवा आहे, तर तुम्ही काय म्हणणार समोरच्या व्यक्तीला, कॅन यू पास मी ॲन ऑरेंज. तर पर्टिक्युलर नाही आहे त्यामुळे ॲन वापरणार, कारण इथे उच्चारसुद्धा ऑरेंज ओ पासून होत आहे. ऑ असा उच्चार होत आहे. ही फाउंड डॅश कॉईन ऑन द स्ट्रीट. आता या ठिकाणी त्याला एक नाणं सापडलेलं आहे, पर्टिक्युलर वगैरे नाही आहे, तर ही फाउंड अ कॉईन येणार. ही फाउंड अ कॉईन ऑन द स्ट्रीट. ऑन द स्ट्रीट, ठीक आहे. आता ह्याच्या अगोदरचं वाक्य काय असणार आहे, ही वॉज वॉकिंग ऑन अ स्ट्रीट. आणि मग दुसरं वाक्य असणार आहे, ही फाउंड अ कॉईन ऑन द स्ट्रीट. त्यामुळे इथे द आलेलं आहे आणि इथे अ आलेला आहे.
आय नीड पेन्सिल टू राईट. तुम्हाला आय नीड डॅश अ पेन्सिल टू राईट. मला लिहिण्यासाठी एका पेन्सिलची गरज आहे. आता इथे अ पेन्सिल येणार आहे, पर्टिक्युलर असणार नाही. इथे आय नीड अ पेन्सिल टू राईट अशा प्रकारे अचा वापर येणार आहे. आणि प पेन्सिल आहे ना, प हा उच्चार आहे. प जे साऊंड आहे तो आहे कॉन्सोनंट, व्यंजन आहे. शी ब्रॉट He brought dash umbrella because it might rain. Because it might rain. पहा इथे अम्ब्रेला आहे बघा, आहे का नाही. त्यांनी एक छत्री आणली कारण कदाचित पाऊस पडू शकेल, आहे का नाही. मग ही ब्रॉट ॲन अम्ब्रेला, पर्टिक्युलर नसल्यामुळे ॲन अम्ब्रेला उच्चारसुद्धा स्वरापासून आहे. ही ब्रॉट ॲन अम्ब्रेला बिकॉज इट माईट रेन. इथे ॲनचा वापर करायचा आहे आपल्याला. पुढील वाक्य पाहूयात आपण. आणखी एक वाक्य लिहिता येईल या ठिकाणी. शी इज डॅश आर्टिस्ट. आता ती कलाकार आहे, त्यामुळे इथे सुद्धा आर्टिस्ट स्वर असल्यामुळे शी इज ॲन आर्टिस्ट असा आपल्याला वापर करावा लागेल ॲनचा. वी वेंट टू डॅश बीच फॉर वेकेशन. सुट्ट्यांसाठी आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो होतो. आता हे बीच माहीत आहे, पर्टिक्युलर असल्यामुळे वी वेंट टू द बीच येणार, द येणार इथे. वी वेंट टू द बीच फॉर वेकेशन. सुट्ट्यांमध्ये आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो होतो. पुढील वाक्य आपण अभ्यासूयात. आय बॉट डॅश न्यू बुक. आता इथे मी एक नवीन पुस्तक खरेदी केलं आहे, त्यामुळे अ येणार आहे. इथं उच्चार व्यंजन आहे न्यू असा उच्चार आहे. व्यंजन असल्यामुळे आय बॉट अ न्यू बुक. मी एक नवीन पुस्तक खरेदी केलं. डॅश डॉग चेस्ड डॅश कॅट. आता तुम्ही पाहिलेला आहे, तो कुत्रा पाहिलेला आहे, ती मांजर पाहिलेली आहे. तुम्हाला माहिती असल्यामुळे मग तुम्ही काय म्हणणार, इथे द वापरणार आहात. पर्टिक्युलर डॉग आहे, पर्टिक्युलर कॅट आहे, त्यामुळे द डॉग चेस्ड द कॅट. म्हणजे तुम्हाला आणि तुम्ही ज्याच्याशी बोलत आहात त्यालासुद्धा डॉग आणि कॅट, कोणते डॉग आणि कोणते कॅट आहेत हे माहिती असल्यामुळे द ह्या आर्टिकलचा वापर करावा लागेल. द डॉग चेस्ड द कॅट. डॅश फोन इज रिंगिंग. आता फोनचा आवाज येत आहे, तो फोन माहिती आहे तुम्हाला, तो फोन माहिती आहे, त्यामुळे तुम्ही द फोन इज रिंगिंग द ह्या आर्टिकलचा वापर करणार आहात. द फोन इज रिंगिंग, फोन वाजत आहे. डॅश मिल्क इज इन डॅश फ्रीज. आता तुम्हाला कुणीतरी घरातलीच व्यक्ती बोलत आहे आणि ती सांगत आहे की दूध फ्रीजमध्ये आहे, त्यामुळे दूध पण माहिती आहे आपल्याला कोणतं दूध आहे ते, आणि फ्रीज पण माहिती आहे, त्यामुळे आपल्याला इथे दचा वापर करावा लागणार आहे. द मिल्क इज इन द फ्रीज. असं इथे डेफिनेट आर्टिकलचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे. आणखीन काही वाक्यांचा आपण अभ्यास करूयात. आता दुसरा एक व्यक्ती आहे आणि त्यांनी कार खरेदी केलेली आहे. तुम्ही कुणाला तरी सांगत आहात, तर मग ही बॉट अ कार. त्यांनी एक कार खरेदी केली आहे. इथे अचा वापर करावा लागेल.
आणि उच्चार व्यंजनाने होत आहे बघा, क, कार, कार है ना, क हे काय आहे, व्यंजन आहे. डॅश केक इज डिलिशियस. केक रुचकर आहे, छान आहे, खायला चांगला आहे तो. आता तुम्ही खाऊन पाहिला असेल, तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे इथे आपल्याला द घ्यावं लागेल. द केक इज डिलिशियस. ही ड्रीव डॅश अ पिक्चर. त्याने एक चित्र काढलं. हां, एक जनरल आहे, त्यामुळे इथे अ वापरावं लागेल. आणि प काय आहे, प व्यंजन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आर्टिकल्स, हे जे आर्टिकल्स आहेत, 3 आर्टिकल्स ए अँड द, ह्याविषयी माहिती झालेली आहे. आर्टिकल्सचे 2 प्रकार आहेत, डेफिनाईट आर्टिकल आणि इनडेफिनाईट आर्टिकल. द हे डेफिनाईट आर्टिकल आहे आणि ते द आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी, प्राण्याविषयी, वस्तूविषयी आपण बोलतो आणि ती व्यक्ती, वस्तू, प्राणी आपल्याला माहिती आहे किंवा पर्टिक्युलर आहे, तर आपल्याला द वापरायचं आहे. किंवा सूर्य, चंद्र, पृथ्वी, आकाश हे एकमेव आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हासुद्धा द वापरायचं आहे. आणि जेव्हा आपण पहिल्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी, वस्तूविषयी बोलतो, त्याच्या अगोदर अ आणि ॲन वापरायचं आणि त्याच्याच विषयी आपण पुन्हा दुसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा बोलतो तेव्हा द वापरायचं आहे. त्याचबरोबर हे जे ॲन आर्टिकल आहे, तर एखादा काउंटेबल नाउन आहे, एकवचनी नाउन आहे आणि त्याविषयी आपण बोलतो आहे आणि त्याचा उच्चार जर स्वराने होत असेल, ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर अक्षर आहेत, आणि जर स्वराने होत असेल तर त्याच्या अगोदर, त्या नाऊनच्या अगोदर ॲन वापरायचं आहे. आणि एखाद्या एकवचनी नामाचा उच्चार जर व्यंजनाने होत असेल तर अ वापरायचा आहे. Thank you very much for watching my video, and please don't forget to like, subscribe, and like and subscribe to my channel. And see, if you put and I would like to tell you that these videos, they are very useful for kids. They will definitely improve their knowledge of grammar by watching these videos. Thank you very much for watching my video.